रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी एकनिष्ठ प्रतिनिधी बाळासाहेब सांगळे. आपण त्या कांद्याच्या प्लॉटला रामा ॲग्रोटेकची उत्पादने दिली होती वापरायला ह्यांना. तर ती त्यांना विचारू आपण की बाबा रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनावरती कसं काय तुम्ही समाधानी आहेत का, तुम्ही काय काय वापरलं होतं, काय रिझल्ट आला. नमस्कार, तुमचं नाव सांगा. किसन एकनाथ सांगळे. तुम्ही रामा ॲग्रोटेकची जी उत्पादनं वापरली ती म्हणजे बायो समृद्धी, कांदा पेशल, ज्ञानशक्ती औषध सोडली होती आपण. तर कांदे साईज ही चांगली झाली. कसा रिझल्ट कसा आला तुम्हाला? चांगला आहे. त्याने आपण सोडले होते औषध ह्याच्यामध्ये. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही नियोजन केलं, तुम्हाला काय काय बदल दिसत गेला त्याच्या सांग? चांगला बदल दिसून आला आम्हाला. आम्ही रासायनिक शेती काही टाकलं नव्हतं, त्यामुळे कांदा दाट असून बी चांगला पोचला या. त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं ह्याच्यामध्ये. कसं कसं नियोजन केलं? सुरुवातीला काय दिलं? ज्ञानशक्ती दिली होती, परत बायो समृद्धी दिली, कांदा पेशल दिलं मग शेवटनं. रिझल्ट कसा आला काय वाटतंय कांदा बघून? म्हणजे कांदा बघून रिझल्ट चांगला वाटतोय आम्हाला. आहे ना, आता आपण काढणी चालू केलेलं आहे. काढणी चालू म्हणजे तुम्हाला सांगतो मी, असं वळीमध्ये असं उपर लावली तर असं टाकायला जागा पुरत नाही. असं जास्त म्हणजे असं हे झालंय, म्हणजे असं दाट कांदा झाला. नुसता दाट होता तरी बी चांगला पोचलाय कांदा. शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्यांदा ह्याला ज्ञानशक्ती दिलं होतं. ज्ञानशक्ती दिल्यावरती फवारणी घेतली आपण. परत बायो समृद्धी दिलं, फवारणी घेतली. आणि ती कांदा दाट झाल्यामुळं आम्हाला म्हणजे असं लई दाट झाला कांदा दाट झाला तर म्हणजे असं वाटायचं की पोचणार नाही, कांदा पोचणार नाही असं वाटायचं आम्हाला. पण तरी आम्ही काय केलं, ह्या कांद्यासाठी 4 डोस आणि 2 फवारण्या घेतल्या. आणि तरी कांदा मग समाधानकारक, हे कांद्याची साईज ही समाधानकारक सगळी झाली आहे. बघा तुम्हीच बघा, ही ह्याला टाकायला सकाट कांदा टाकायला सकाट जागा नाही बघा तुम्ही. म्हणून आपण ही कांदा तुम्हाला दाखवतो. सगळं कांदा असा पोचलेला आहे बघा सगळा. तर कांदा टाकायला सकाट वाप्यामध्ये जागा नाही, सगळं इथून तिथून अशा परळी लागल्यात सगळ्या. तर शेतकऱ्याचं मत आहे की रामा ॲग्रोटेकमुळेच ही पोचलं. तर त्यांनाच विचारू आपण की बाबा रामा ॲग्रोटेकचं वापरल्यामुळे तुमचा फायदा झाला का? रामा ॲग्रोटेकचं वापरल्यामुळेच कांदा एवढा पोचला, नंतर दाट झाल्यामुळे कांदा काय पोचला नसता. ह्याच्या अगोदर पण तुम्ही कांदा करायचा, पहिला कांदा ना त्याच्या कांद्यात काय फरक जाणवतो? फरक झाला या, कारण एवढा पोचतच नव्हता कधीच कांदा. पहिल्यांदाच आमचा एवढा कांदा पोचला या. औषधं स्वस्त आहेत का महाग आहेत? औषधं स्वस्त आहेत. पिशवी जरी घ्यायला गेली तरी 2000 रुपयाला पिशवी आहे आता. म्हणजे 2000 रुपयात एकराचा डोस, म्हणजे 2200-2300 रुपयात एकराचा डोस येतो या. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना ह्याने आणण्यापासून, पिकअपने गाडीने आणण्यापासून कॅन्डाने आणल्याला सोपं पडतं या. तर तुम्हाला किती ह्यात उत्पन्न निघा असं वाटतं? आता ही 5 एकर आपला कांदा आहे, ह्याच्यामध्ये 250 ते 200 पिशवी निघाय पाहिजे. साईज कशी? साईज बी चांगली झाली या. 250 ते 300 पिशवी निघाय पाहिजे कांद्याची आपल्याला ह्याच्यामध्ये. तरी पेरलेला कांदा आहे का हे केलेला आहे, म्हणजे असं पेरलेला आहे का लागण केलेलं आहे? पेरलेला कांदा आहे, काय आपण लागण बिगण केलेलं नाही, बी शिपलेला आहे म्हणायचं. तुम्हाला कसा रिझल्ट वाटतो कांदा बघून? म्हणजे काय नक्की वाटतं? कांदा बघून छान वाटतं. होय, पहिला असं तुमच्या शेतात कांदा आलता का? म्हणजे असं औषध सोडल्यापासून. होय, तुम्हाला कसं वाटतं मॅडम? 1 नंबर रिझल्ट आलाय. मित्रांनो, आपल्या ह्या कांद्याला आहे का नाही, पूर्णच रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरलेलं आहे. आणि ह्यो कांदा म्हणजे असं पूर्णच म्हणजे 2 फवारण्या 4 बाऱ्या खालून सोडलेला आहे, त्यामुळे पाटपाण्याने सोडलेलं आहे. आणि 1 नंबर रिझल्ट आल्यामुळं शेतकरी समाधानी आहेत. तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी.